हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गावरान पद्धतीने काळ्या घेवड्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान असं तडतडू द्यायचं की 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. कांदा टाकूयात आणि काळ्या घेवड्याची भाजी बनवताना कांद्याचा वापर भरपूर करायचा. मस्त अशी भाजी होते. आणि ह्या काळ्या घेवड्याची उसळ ही खूप सुंदर लागते. इथं लसूण घेतलेला आहे. भरपूर असा लसूणही ठेचून घेतलेला आहे. कढीपत्ता टाकूयात आणि कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मस्त असं काळ्या घेवड्याची रस्सा भाजी बनवतोय आपण. आता टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो ही छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता ह्या काळ्या घेवड्याच्या शेंगा आहेत ह्या सीझनमध्ये आहेत भरपूर अशा मार्केटमध्ये असतात आणि ह्याची आमटी ही खूप सुंदर लागते. ह्या काळ्या घेवड्याच्या शेंगा आहेत वाळवल्यानंतर त्याची भाजून जात्यावरती डाळ बनवायची. खूप सुंदर त्याची आमटी होते. आता आमच्या सातारा साईडला काळ्या घेवडीची आमटी आणि भात खूप सुंदर लागतो. आता छान असं हे भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात. हळद, धना पावडर, गरम मसाला, मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर आणि आपला साठवणीचा जो मसाला असतो कांदा लसूण मसाला तो टाकूयात आणि छान असं हे परतून घ्यायचं. पाहू शकता छान असं हे परतून झालं की हे बघा मस्त असे आहेत आपल्या ज्या ओल्या शेंगा असतात त्या शेंगाचे दाणे काढून घेतलेले आहेत. पाहू शकता. आता छान असा मसाला आपला आहे ते भाजलेले. आता ह्याच्यामध्ये आपण हे काळे घेवडे जे आहेत ते टाकूयात. आता ह्याला कोण काळा राजमा सुद्धा बोलतो, पण आमच्या इकडे सातारमध्ये ह्याला काळा घेवडाच बोलतात. छान असं परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिट छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आपण कुकरमध्ये बनवणार आहे अगदी झटपट असं. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात. आता ह्या भाजीचा कलर जरासा असा काळसर येतो, पण भाजी खायला एवढी सुंदर लागते. मस्त अशी छान असं हे परतून घेऊयात आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूयात. आता आपल्याला जास्तही रस्सा बनवायचा नाही आहे, अगदी थोडंसं रस्सा भाजी बनवायची. त्याच्यामुळे मी ते 1 मोठं ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाहू शकता. अजून थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. बघू शकता अगदी जास्तही पाणी टाकलेलं नाही आहे मी. मस्त अशी आपल्याला रस्सा भाजी बनवायची. छान असं मिक्स करून घेतलं की आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात. झाकण लावायचं आणि 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि वाफ पूर्ण जाईपर्यंत हे करायचं. म्हणजे छान असे आपले घेवडे छान असे शिजले जातात. तर शिट्टी झालेली आहे. 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर पूर्ण आपण थंड करून घेऊयात आणि बघूयात आपण. मस्त असं पाहू शकता. मस्त झणझणीत अशी आपली गावरान पद्धतीने काळ्या घेवड्याचं कालवण तयार झालेलं आहे. पाहू शकता. आता इथे आपण घेवडा शिजलाय का बघूयात. तर छान एकदम मऊ असा घेवडा आपल्याला शिजलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.